शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार। शिवसेना नेत्यांचा भाजपात प्रवेश करून घेतला जात असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज। भाजपकडून युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावलं। उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने सुरुवात केली। तुम्ही कराल तर चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर चालणार नाही, ही भूमिका योग्य नाही, फडणवीसांनी खडसावलं। एकमेकांच्या नेत्यांना पक्षप्रवेश नको असा निर्णय। फडणवीस आणि शिंदेंमधील बैठकीमध्ये निर्णय। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये याची दोन्ही पक्षांनी काळजी घ्यावी, शिंदेंचं विधान। शिवसेने के नाराजीनंतरही भाजपचं ऑपरेशन लोटस सुरूच। दादा भुसेंचे विरोधक अद्वै हिरेंचा भाजपत प्रवेश, तर संजय शिरसाटांविरोधात निवडणूक लढवलेल्या राजू शिंदेंच्याही हाती कमळ। शिंदेंच्या मंत्र्यांचा कॅबिनेट वर बहिष्कार। आदित्य ठाकरेंची खोचक एक्सपोज, याला म्हणतात चोर मचाए शोर। आज परत कोणीतरी गावी जाणार, शिंदेंवरही साधला निशाणा। मुळवा जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशी अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्यावर ठपका। पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची चर्चा। राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए कोर्टाचा झटका। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये मलिकांविरोधात आरोप निषेध। दारू पार्टीमुळे गाजलेल्या बांद्र्यातल्या इव्हेंटला आशिष शेलारांची ही उपस्थिती। इव्हेंटमध्ये शेलार असल्याचा फोटो अखिल चित्रेंकडून पोस्ट। किल्ले अडवा, अड्डे बनवा, सांस्कृतिक मंत्रालयाचं नवं धोरण, चित्रेंची टीका। बिबट्यांसंदर्भात सरकारची विशेष बैठक। नरभक्षक बिबट्यांची नसबंदी करा, बिबट्याचे हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला उद्या अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। बिश्नोई गँगच्या जागतिक नेटवर्क विरोधात मोठी कामगिरी। मुंबई आणि उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार। वडाळ्यातील गॅस गळतीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याची माहिती।